शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकासाठी प्री इमर्जन्स कोणते टॉप 5 तणनाशक आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पीक असो किंवा कोणतेही पीक असो, दरवर्षी जर आपण बघितलं तर 20 ते 30% नुकसान हे आपले तणामुळे होते. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे पिकामध्ये तण हे खूप मोठ्या प्रमाणात होते. परिणामी उत्पादनामध्ये घट ही दिसून येते. तणाचे नियंत्रण हे सुरुवातपासून केले तरच तण हे कंट्रोलमध्ये राहते आणि त्याचा आपल्या उत्पादनावर सुद्धा तेवढाच फरक दिसून येतो. तर मग सोयाबीन जर आपण पेरणी करत असाल तर त्याचे पेरणी अगोदर म्हणजे पेरणी झाल्याबरोबर 72 तासाच्या जे प्री इमर्जन्स तणनाशक आहे तर ते कोणते वापरावे आणि किती प्रमाणात वापरावे याबद्दल आपण बघणार आहोत. तर त्यातील टॉप 5 जे तणनाशक आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यातलं पहिलं जर बघितलं तर त्यामध्ये FMC कंपनीचे ऑथॉरिटी नेक्स. शेतकरी मित्रांनो, FMC कंपनीचे ऑथॉरिटी नेक्स याचा जर आपल्याला वापर करायचा असला तर 500 ग्रॅम प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापर हे करायचा आहे. फक्त शेतकरी मित्रांनो, तणनाशक फवारणी करताना आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की जमिनीमध्ये ओल असणे तितकेच गरजेचे आहे आणि त्यानंतर फवारणी करत असताना आपल्याला 150 लिटर पाणी वापरणे एका एकरसाठी तेवढेच गरजेचे आहे. तरच तणनाशकाचा पाहिजे तसा रिझल्ट भेटेल. आणि तणनाशक फवारणी केल्यानंतर 5 ते 6 तास पाऊस पडला नाही पाहिजे, तरच त्याची जी लेअर बनते जे प्री इमर्जन्स तणनाशकाची आहे ते लेअर बनून तण हे उगवत नाही. त्यानंतर आपण 2 नंबरला जर बघितलं तर सुमिटोमो कंपनीचे सुमिमॅक्स याचा 100 मिली प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापर करून आपण तणाचे नियंत्रण हे चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यानंतर स्ट्रॉंग आर्म याचा 12.5 ग्रॅम प्रति एकर प्रमाणे वापर करून आपण तणाचे नियंत्रण हे करू शकतो. त्यानंतर 4थ्या नंबरला जर बघितलं तर आपण BSF कंपनीचे व्हेलोर 32 याचा 1 लिटर प्रति एकर प्रमाणे वापर करून आपण तणाचे नियंत्रण करू शकतो. त्यानंतर 5व्या नंबरला जर बघितलं तर धानुका कंपनीचे दबोज नावाने जे ओळखले जाते त्याचा 12.8 ग्रॅम प्रति एकर प्रमाणे वापर करून आपण तणाचे नियंत्रण करू शकतो. त्यानंतर आणखी जर एक बघितलं तर त्यामध्ये UPL कंपनीचे ॲमिकस याचा 800 मिली प्रति एकर प्रमाणे वापर करून आपण तणाचे नियंत्रण करू शकतो. जे 6 तणनाशक तुम्हाला सांगितले शेतकरी मित्रांनो, त्यापैकी कोणत्याही एका तणनाशकाचा वापर करून आपण तणाचे नियंत्रण हे सोयाबीन पिकासाठी करू शकतो. फक्त सोयाबीन पेरणी झाल्याबरोबर आपल्याला 72 तासाच्या आत या तणनाशकाची फवारणी करायची आहे. कारण की 72 तासाच्या नंतर सोयाबीनचे अंकुरण व्हायला सुरुवात जाते. त्यानंतर जर तुम्ही याची फवारणी केली तर त्याचा विपरीत परिणाम हा सोयाबीन पिकावर होईल. त्यामुळे जर आपल्याला वापरायचे असेल तर 72 तासाच्या आत वापरावी. आणि त्याच्यानंतर याचा वापर करताना आपल्याला 150 लिटर पाणी एका एकरसाठी घेऊन म्हणजेच एकरी 10 पंप याप्रमाणेच आपल्याला फवारणी ही करायची आहे. आणि फक्त तणनाशक फवारणी केल्यानंतर 5 ते 7 पाऊस पडला नाही पाहिजे, तरच या तणनाशकाचा चांगला आणि रिझल्ट आपल्याला दिसून येईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.